नमस्कार, प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे मटण खिमा कसा बनवतात ते। तर आपण बघूया। चला, हे बघा, मी पाव किलो खिमा घेतलेला आहे। स्वच्छ धुवून असा 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे खिमा। त्यानंतर आपल्याला वाटणासाठी लागणार आहे अर्धी वाटी खोबरं, 1 चमचा जिरं, 1.5 इंच आलं, 10 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा चिरलेला आणि 1 वाटी कोथिंबीर अशी घेतलेली आहे। त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते जिरे पावडर, धणे पावडर, हळद, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि चवीप्रमाणे लाल तिखट। त्याचप्रमाणे आपल्याला फोडणीसाठी लागलेला आहे 1 कांदा, 1 टोमॅटो, कढीपत्त्याची पानं, 2 लवंग, 2 दालचिनी आणि काळी मिरी 2 आणि 2 हिरवी वेलची, हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। तर चला, पहिले आपण हे वाटण भाजूयात, सगळं तेलावर भाजून आणि मग वाटण करून घेऊयात। तर गॅसवर मी लहान कढई लोखंडी तापत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपला पोह्याचा 1 चमचा तेल घालायचं आहे। त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा पूर्णपणे भाजून घेऊयात आपण। कांदा भाजून झालेला आहे, कांदा आपण काढून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला आता खोबरं, आलं आणि लसूण पण आपण भाजून घेऊया। बघा, 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे परत आणि सगळं भाजून घ्यायचं। भाजून झालेले आपलं, आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून वाटून घेऊया। तर बघू शकता तुम्ही, आपलं वाटण रेडी आहे। हे बघा, आपलं वाटण रेडी आहे। तर आता आपण फोडणी कशी द्यायची मटण खिम्याला ते बघूया। तर बघा, गॅस लावलेला आहे मी आणि कुकर ठेवलेला आहे। आपल्याला हे कुकर मध्ये करायचं आहे। तर याच्यामध्ये आपण 4 पळ्या तेल घालूया। चार पळ्या तेल घातलेले आपण। कुकर गरम असल्यामुळे तेल लगेचच तापलेलं आहे। त्यानंतर आपण ते जे 4 खडे मसाले घेतले होते, 2 हिरवी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंग आणि 2 काळी मिरी, ते घालायचे। ते तडतडलं की कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता नंतर आपल्याला कांदा घालायचा आणि टोमॅटो पण घालायचा आणि सगळं कांदा शिजून द्यायचा आपल्याला। छान असा कांदा आणि टोमॅटो दोन्ही शिजून द्यायचे। तर कांदा आणि टोमॅटो आपले शिजलेले आहे, मऊ पडलेले आहे दोन्ही पण, कांदा पण आणि टोमॅटो पण। त्यात आपल्याला हे जे मसाले सांगितलेले हे सगळे आता घालायचे। मसाले, हळद जे आहे ते सगळं आपल्याला भाजून घ्यायचे। हळद, मसाले हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय। तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय सगळं। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं त्या वाटणातले आपल्याला, ते वाटण जे तयार केलं होतं त्या वाटणातले आपल्याला 2 चमचे, 2 ते 3 चमचे आपण ते वाटण घेतलेलं आहे आणि सगळं चांगलं वाटण जे आहे त्याचं खोबरं वगैरे त्यात जे घातलेलं आहे ते चांगलं शिजून द्यायचं। ते तर सगळं आपण भाजून घेतलं होतं, तरी पण एक चांगलं शिजून द्यायचंय।
त्यासाठी त्याच्यावर फक्त वर असं झाकण ठेवायचंय. कुकर बंद नाही करायचंय, फक्त झाकण सुटायचंय आपल्या मसाल्याला तेल सुटण्यासाठी. तर बघूयात आता आपण. वाफ आलेली आहे, चांगला वाटण आपलं आणि मसाला आपला सगळा चांगला शिजलेला आहे. त्यात आपल्याला जो 1/2 किलो किमा स्वच्छ धुवून घेतलेला तो घालायचा आहे आणि सगळा मसाला त्याला एकजीव करून घ्यायचा आहे सगळ्याचा. मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तो चारी बाजूनी व्यवस्थित असा. गॅस थोडासा फुल करायचा आहे, किमा परतेपर्यंत गॅस फुल करायचा आहे. हे बघा किमा असा परतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम उकळलेलं पाणी असं घालायचं आहे. खिम्यामध्ये आणि परत एकदा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचंय आणि मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. तर बघूयात आता आपण 3 शिट्ट्या झाल्यावर कुकर उघडून बघूयात. तर बघू शकता तुम्ही खिमा आपला झालेला आहे. हे बघा एकदम तर्रीदार असा खिमा झालेला आहे आणि खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. तर आता आपण डिश सर्व करूया. तर बघू शकता तुम्ही आता आपला खिमा आता रेडी आहे आणि आपण दोन्ही प्रकारे हा तुम्ही खाऊ शकता. हे बघा इतका सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. तर्रीदार असा खिमा आपला तयार आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा. धन्यवाद.